1997 भाऊ तुमच्या पाठी बाळगोळचे आम्ही हा त्याच्याकडून आमचं की झालं आमच्या वावरात पाणी आहे शेतीला ऊसात पाणी सोडलं उन्नीचं पाणी आलं बघा पाहिजे जय शिवराय. सर्वप्रथम विधान परिषदेचे सन्माननीय आमदार राजेभाऊ राऊत यांचा आणि कोरपळेकरांतर्फे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. कारण 1997 पासून ज्या विश्वासानं आम्ही आपल्याला साथ दिली आणि पहिल्यापासून तुमचं एकच धोरण होतं की मला या बार्शी तालुक्याची हरित क्रांती करायची, बार्शी तालुक्यातलं सगळं शेत बागायत करायचंय. ही विश्वप्रतिज्ञा तुम्ही आज पूर्ण केलेली आहे. आज आमची बहीण म्हणजे आमचे दाजी सन्माननीय नागनाथजी घेबाड यांच्या शेतामध्ये उजनीचं पाणी सुटलेलं आहे आणि पाठीमागं जो ऊस दिसतोय तो त्यांचा 3.5 एकर ऊस आहे. आज त्या ऊसामध्ये त्यांनी पाणी सोडलंय. आज दाजींची भेट घेतली असताना दाजींनी फक्त एकच समाधान व्यक्त केलं की आपण 1997 पासून राजेभाऊ राऊत त्यांना सहकार्य केले, साथ दिली आणि तो विश्वास त्यांनी खऱ्या अर्थानं साथ केलं. आज आमच्या कष्टाचं चीज झालं एवढंच आम्ही या ठिकाणी म्हणू शकतो. भाऊ आम्ही एक निश्चितपणानं आपल्याला सांगतोय की तुमचं स्वप्न आपल्या बार्शीला बारामती सारखं करायचंय हे आम्हाला माहितीच आहे. म्हणून तन मन धनानं आम्ही कायमस्वरूपी कोरपळेकर तुमच्या पाठीमागे राहू. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला आम्ही ते दाखवून दिलंय. 1300 मताचा लीड या ठिकाणी दिलाय. येणारा विधानसभेमध्ये भाऊ फक्त तुम्ही आदेश करायचा, कोरपाड्यातले 100% मतदान तुम्हाला देण्याचं ह्या कामामुळं निश्चितपणानं आम्ही प्रयत्न करू आणि हे काम या जगाला दाखवू की ह्या तालुक्याचं नेतृत्व कसं असावं. एवढंच मी बोलतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.